हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज. तर आज आपण बनवणार आहोत चिकनची अशी चिकन दम बिर्याणी. तर सर्वप्रथम मी गॅस पेटवून घेतलेला आहे, त्यावर ठेवलेलं आहे एक मोठं पातेलं. नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. तो कांदा जेवढा बुडेल तेवढं मी तेल पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. तेल गरम झालं की उभा चिरलेला कांदा, 2 मोठे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण हा कांदा मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे. आता 10 ते 15 मिनटानंतर मंद आचेवर आपण कांदा तळून घेतलेला आहे आणि आता आपल्या कांद्याला खूप छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता आपण कांदा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कांदा थंड करण्यासाठी ठेवून देऊया. आता चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चिकनचं मॅरिनेट करून घेणार आहोत. तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे सर्व मिक्स गरम मसाला मी इथे आपला घेतलेला आहे. यामध्ये मी घेतलेली आहे मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, मिरे, दालचिनी, दगडफूल, शहाजिरे आणि तमालपत्र घेतलेले आहे 3 ते 4. आता हा सर्व गरम मसाला आपण चिकनमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 मोठी वाटी दही. मी इथे जास्त आंबट दही वापरलेलं नाही आहे. त्यानंतर आपण यामध्ये तळलेला कांदा टाकून घेऊया. आता यामध्ये टाकूया पुदिन्याची पानं आणि चिरून घेतलेली कोथिंबीर. त्यानंतर 7 ते 8 मिरच्या यामध्ये मी वापरलेल्या आहे. मिरच्याला मधून मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या यामध्ये टाकू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे हळदी पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेणार आहे. लिंबू पिळून झाल्यानंतर सर्व मसाला आपण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो तळलेला कांदा आहे तो व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होईल. आता सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लागलेला आहे. यामध्ये आता मी टाकणार आहे 2 मोठे चमचे अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसूण बिर्याणीमध्ये थोडा जास्त वापरला की बिर्याणीची चव खूप छान लागते. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित चिकनला लावून घ्यायची आहे. त्यानंतर मॅरिनेट होण्यासाठी 15 ते 20 मिनटं आपण चिकन ठेवून देऊया. त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे पाणी. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण सर्व गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आपण यामध्ये आता भात आपला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर जे लिंबू आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी पिळलेलं होतं तेच लिंबू मी यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर धने आणि कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर भिजलेला तांदूळ, हा तांदूळ बासमती तांदूळ मी इथे वापरलेला आहे आणि कमीत कमी मी 1 तास याला भिजत ठेवलेला आहे. आणि आता गरम पाण्यामध्ये आपण आपला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. आपल्याला हा बासमती जो आपण तांदूळ इथे वापरलेला आहे त्याला आपण 90% आपण याला शिजवून घ्यायचा आहे आणि बाकीचा 10% जो कच्चा राहिलेला तांदूळ आहे तो आपण दम दिल्यावर तो शिजणार आहे. आता आपला तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण एका चाळणीमध्ये तांदूळ काढून घेऊया. त्यानंतर आपलं चिकन इकडे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता तळलेला कांदा जो होता त्या पातेल्यामध्ये, ते उरलेल्या तेलामध्ये आपण आता यामध्ये आपलं मॅरिनेट झालेलं चिकन आपण ठेवून देऊया आणि पातेलं गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता चिकन शिजण्यासाठी थोडीशी ग्रेव्ही लागणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण आता हे जे पातेलं आहे ते आपण गॅसवर ठेवून देऊया आणि 15 ते 20 मिनटं चिकन आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे तळलेला कांदा. तळलेल्या कांद्याची चव बिर्याणीमध्ये खूप छान उतरते. त्यानंतर यामध्ये मी कट केलेला थोडासा पुदिना आणि कोथिंबीर ही वरतून टाकलेली आहे.
आता मंद आचेवर आपण 10 ते 15 मिनटं चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे चिकन जे थोडं कमी शिजलेलं चिकन जे असेल ते आपण दममध्ये शिजवून घेणार आहे. आता आपलं चिकन व्यवस्थितपणे आता शिजत आलेलं आहे. 90% आपलं चिकन शिजलेलं आहे. त्यानंतर मी जो आपला बासमती राईस आहे तो मी यामध्ये टाकून घेणार आहे दम देण्यासाठी. तर राईसला व्यवस्थित आपण लेवल केलेलं आहे आणि आता त्यावर आपण टाकून घ्यायचा आहे तळलेला कांदा. व्यवस्थित सगळीकडे पसरून द्यायचा आहे. त्यानंतर कट केलेला पुदिना आणि कट केलेली कोथिंबीरसुद्धा आपण यावरतून टाकणार आहोत. मी यामध्ये कोणतेही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहे. त्यासाठी मी केसर दुधाचा इथे वापर करणार आहे, जेणेकरून त्याला नॅचरली असा पिवळा छान कलर येईल. आणि यामध्ये आता मी केसर दूध टाकलेलं आहे. 2 चमचे गावरान तूपसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता दम देण्यासाठी आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मंद आचेवर आपल्या बिर्याणीला दम द्यायचा आहे. 10 ते 15 मिनटानंतर आपली बिर्याणी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि भाताला कलरही खूप सुंदर आलेला आहे. चिकनही व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपला भात एकदम असा मऊसर आणि मोकळा बनलेला आहे. त्यानंतर आपण आता प्लेटमध्ये आपल्या या चिकन दम बिर्याणीची सर्व करून घेऊया. आता प्लेटमध्ये मी चिकन बिर्याणी सर्व करून घेणार आहे. तुम्हाला ही चिकन बिर्याणी कशी आवडली मला कमेंटमध्ये सांगा आणि घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता चिकनही एकदम मस्त असं शिजलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.